माझं नाव शुभांगी पावसकर आहे. बेसिकली माझा फर्स्ट इंटरॅक्शन झालं PNG ज्वेलर्स बरोबर. मी नवी मुंबईमध्ये राहायला आल्यानंतर मला एक लॉयल ज्वेलर पाहिजे होता की ज्याच्यावरती मी पूर्णतः विश्वास ठेवेन, फॅमिली, की मी ट्रस्ट करेन त्यांची ज्वेलरी, त्यांची क्वालिटी सगळं व्यवस्थित असेल. सो मी सर्च करत असताना जस्ट कमिंग सून म्हणून पनवेलमध्ये PNG ज्वेलर्सबद्दल आलं आणि त्याच दरम्यान माझ्याकडे माझ्या भावाचं लग्न होतं म्हणून मला ज्वेलरी पाहिजे होती, पण तीही अर्जंट बेसिसवरती. सो ज्यावेळेला ओपनिंग झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी PNG ज्वेलर्समध्ये गेली होती आणि तिकडच्या सुपरवायझरने माझी ह्या बँगल्सची ऑर्डर घेतली आणि विदिन 21 डेज त्यांनी मला ती ऑर्डर कन्फर्म करून दिली होती. सो आय एम हॅपी विथ PNG ज्वेलर्स. ते एक माझा इन्सिडन्स खूप छान होता आणि तो फर्स्ट होता आणि त्याच्यानंतर मी PNG ज्वेलर्सला कधीच सोडलं नाही ते आत्तापर्यंत. नमस्कार, मी सचिन पावसकर पनवेलूर. माझ्या बिझनेससाठी सुरुवातीला श्रीलंकेला गेलो होतो आणि तिकडून मी माझ्या मुलीसाठी म्हणून खास मी 3 मोती आणले होते, फक्त मोजून 3 मोती, कारण मला ते आवडले. त्या 3 मोत्यांचं मुलीसाठी काहीतरी सुंदरच बनवायचा असा विचार करून मी त्या जवळपास 5-6 वर्ष मोती घरातच ठेवले होते, कारण नॉर्मल ज्वेलरकडनं मला हवं तसं डिझाईन मिळत नव्हतं. मग PNG चालू झाल्यानंतर शुभांगीचे हे बांगड्या बनवल्यानंतर आम्हाला त्यांचे डिझाईन्स आवडले, सर्व्हिस आवडलं, सगळं झालं, इट वॉज नॉर्मल आणि ते बनवून दिलं. 3 मोत्यांचं आहे फक्त. एक मोठा मोती गळ्यामध्ये नेकलेस, छोटा मोतीचं ब्रेसलेट आणि त्याला लटकन होती एकदम छोटा मोती, बट इतकं सुंदर झालं ते. आणि मी त्याच्यामध्ये मी एक सांगू तुम्हाला की ते जे मोती होते ना त्याला होल्स नव्हते. सो तुम्ही त्याला ब्रेसलेट बनवू शकत नाही, त्याला कॅप्स लावून करायचे आहे आणि ते इतकं डेलिकेट आहे की कोणालाही शक्य नाही ती डिझाईन बनवणं. माझी 15वी ॲनिव्हर्सरी असेल आणि शुभांगीसाठी काहीतरी मला गिफ्ट घ्यायचं होतं. अलीकडे शुभांगी ज्वेलरी तिला पूर्वीपासूनच आवडायची, पण आता सोन्यापासून थोडंसं ती शिफ्ट होऊन सिल्वरला गेली. तिला चांदीचे दागिने खूप आवडायला लागले. त्याचं कारण होतं PNGचे सिल्वर स्टाईल म्हणून जी नवीन थीम आहे किंवा नवीन त्यांचं जी रेंज आहे सिल्वरची, त्यात बरेचसे सुंदर सुंदर दागिने होते आणि आम्ही ज्याही वेळेला जातो PNGमध्ये नॉर्मल कॉईन जरी घ्यायला गेलो तरी एक सिल्वरचा आयटम आम्ही उचलून आणतो, इतकं तिला आवडतं. सो आता तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं मला. ॲनिव्हर्सरीला आम्ही बाहेर जाणार होतो, पण तिला सांगायचं नव्हतं. जनरली मी सरप्राईज देत नाही, कारण मी काही घेतलं तर तिला ते आवडत नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण समहाऊ असं वाटत होतं की PNGमधून काही सिल्वर स्टाईलचं घेतलं तर तिला ते आवडणारच म्हणून मी गेलो. त्यांना म्हटलं की शुभांगीसाठी मला असं घ्यायचं आहे, ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे आणि तिला सरप्राईज द्यायचं, मी डायरेक्ट जाऊन तिकडे जाऊन देणार आहे. आणि ते मी सकाळी जाऊन विकत आणलं. पुन्हा संध्याकाळी आम्ही दोघेजण गेलो होतो. सांगण्याचं कारण असं की आम्ही दोघेजण गेलो तिकडे, काहीतरी आम्हाला घ्यायचं होतं, कॉईन वगैरे काहीतरी घ्यायचं होतं आणि सगळ्यांना माहीत होतं की सचिन सकाळी काहीतरी घेऊन गेला मॅडमसाठी, पण कोणीही तिला जाणवूनही दिलं नाही. कोणी जाणवून दिलं नाही की मॅडम सकाळी सर आले होते किंवा काहीतरी घेऊन गेले. मला म्हणजे PNG वरती एवढा विश्वास आहे ना की माझी फॅमिली इट्स लाईक म्हणजे आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती जसा आपल्या जवळ असतो तसं PNG माझ्या जवळ आहे. मला नेहमी त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह फिलिंग आहे की मला कधीच वाटलं नाही की मी दुसरं कोणाकडे तरी जावं. मला जर सोनं खरेदी करायची आहे किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी का होईना किंवा आपल्या काही आवडीनिवडी आपल्याला जर घ्यायच्याच आहेत तर आणि त्या सोन्याच्या रूपातल्याच असतील तर मी नेहमी म्हणेन की मला सॅटिस्फॅक्शन हे फक्त PNGमध्ये जाऊनच मिळालं आहे. त्याच्यामुळे मी नेहमी प्रिफर करेन आणि तुम्हालाही सांगेन की PNG इज द बेस्ट डील.